या चॅप्टरचं नाव लिहून घ्या सर्वांनी. चला. लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन, पैसा या राशींचे मापन. ठीक आहे. महत्वाचे मुद्दे. कोण वाचन करतंय? कोण वाचन करतंय? स्वरा. हा, करते. चला स्वरा क्षीरसागर. स्वरा माईक ऑन कर. केला. चला स्वरा वाचायला सुरुवात कर. लांबी अंतर मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे. 100 सेमी 100 सेमी 1 मीटर, 1000 मीटर 1 किलोमीटर. वस्तुमान मोजण्याचे ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. ओके. लांबी म्हणजे अंतर मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे. 100 सेंटीमीटर बरोबर. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. बरोबर. आणि 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. ठीक आहे. 2 नंबरचा पॉइंट आहे वस्तुमान मोजण्याचे ग्राम हे प्रमाणित एकक आहे. 1000 ग्राम म्हणजेच 1 किलोमीटर. आपण जर साखर दुकानात घ्यायला गेलो तर ते काय म्हणतो? 1 किलो साखर द्या असंच म्हणतो ना. का 1 लिटर साखर द्या म्हणतो का? नाही म्हणत. ठीक आहे. तर प्रत्येकाचं एकक जे आहे ते वेगवेगळं असतं. चला पुढे जाऊया. हे लिहून घ्या सर्व. काळ मोजण्यासाठी तास, मिनिट, सेकंद, दिवस, महिना हे एकके लागतात. हे लिहून घ्या सर्व. हे एकदा पेजवर लिहून घ्या सर्वांनी. ओके. झालं का वेदिका? झालं लिहायचं? आयुष आवाज येतोय? आयुष पारखे. स्क्रीनवर दिलेलं वाचन कर आयुष. माईक ऑन करा. याला हा वाचन कर बाळा हे. काळ मोजण्यासाठी तास, मिनिट, सेकंद, दिवस, महिना, वर्ष अशी एकके वापरतात. 1 तास 60 मिनिट. एक एक तास बरोबर 60 मिनिट. 1 मिनिट 60 सेकंड बरोबर 1 तास 3600 सेकंड. 60 गुणिले 60 बरोबर एक दिवस. एक दिवस बरोबर 2460. 300 चोवीसशे नाही. चोवीसशे 24 तास 1440 मिनिट बरोबर 84,400 सेकंड. ओके. ठीक आहे. बघा आता आयुष, 1 तास आपण जेव्हा म्हणतो मी 1 तास अभ्यास केला म्हणजे 60 मिनिट अभ्यास केले असंच म्हणतो ना आपण. 1 तास म्हणजे 60 मिनिट 60 मिनिटे. आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. 60 सेकंड. मग एका तासामध्ये किती सेकंद आहेत? 3600 सेकंद आहेत. आणि एक दिवस म्हणजे 24 तास. तुमच्याकडे रोज 24 तास असतात. त्यातल्या 4 तास अभ्यास करता का तुम्ही? बघा किती तास अभ्यास करता. त्यानंतर मिनिट. 24 तास म्हणजे किती मिनिट? 1440 मिनिट तुमच्याकडे आहेत. आणि 86,400 सेकंद आहेत. आलं लक्षात? हो. हे सर्वांनी लिहून घ्यायचंय. मानसी, रोजच्या पेक्षा स्क्रीन कशी दिसते आज? मॅम आज मोठी दिसतेय. मोठी दिसते ना? यस मॅम. हा ठीक आहे. चला अशीच मोठी दिसणार आहे स्क्रीन. आणखी यापेक्षा मोठी दिसणार आहे आता उद्यापासून. ठीक आहे. आणि सर्व रेकॉर्डेड लेक्चर्स पण मिळतील तुम्हाला. मोठ्या स्क्रीन मध्ये मिळतील. आधी छोट्या स्क्रीन मध्ये मिळत होती. ठीक आहे. चला पुढे जाऊया आता. माईक बंद करून ठेवा.
चला पुढे जाऊया आता नेक्स्ट स्क्रीनवर. हम्म. भारताचे चलन काय आहे? रुपया. 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे. 100 पैसे. चला मला सांगा, 2 रुपये म्हणजे किती पैसे? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. 2 रुपये म्हणजे किती पैसे? 200. 200. बरोबर. 200 बाई. पाच. बरोबर बरोबर. 5 रुपये म्हणजे? थांबा. जाऊ द्या. 500. बरोबर. चला हे येते सर्वांना सोपं आहे. गणित सोडवा आहे. काही प्रॉब्लेम असेल चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका. प्रश्न सोडवा. पहिले वाचन करा आणि प्रश्न सोडवा. बघूया कुणाचं उत्तर येते. आणि सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. सतेज कॅमेरा बंद आहे. ऋषिकेश पाजी. नोटबुक वगैरे घेऊन प्रॉपर बसायचे, झोपून क्लास करायचा नाही. अक्षरा, धनश्री, श्रीजित जावळे, स्वरा क्षीरसागर. प्रश्न वाचा, लिहून घ्या आणि सोडवा. सगळ्यांकडे बुक्स आहेत का? आयुष मस्त बसला. आयुष काही समजलं नाही तर विचार. प्रश्न लिहून घ्यायचा आहे प्रॉपर आणि सोडवायचा आहे. हा धडा शिकून झाला याआधी, त्यामुळे उत्तर यायला पाहिजे. वरद. चला वरद, माईक अनम्यूट केलाय. मॅडम स्पष्टीकरण सांगू का? वरद काय उत्तर येते? मॅडम 10,000. 1 मिनिट. हा काय उत्तर येते वरद? 10,000. वरद आवाज येतोय? हा मॅडम. उत्तर काय येतंय? 10,000. 10,000. कसं सोडवलं? मॅडम 1 घन मीटर म्हणजे 1000 घन मीटर. तर 1000 घन मीटर गुणुले 1000 गुणुले 3,000 केलं तर 10,000 आलं. नाही, 3,000 गुणुले 1,000 केलं भागिले 30 केलं, उत्तर 10,000 आलं. ओके. बघा, 3 घनमीटर तेलाने 300 मिलीमीटर क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील हा प्रश्न आहे. बरोबर. मग 1 घनमीटर बरोबर 1,000 लिटर. मग 3 घनमीटर बरोबर किती उत्तर येईल? मम्मी 3,000 लिटर येईल. लिटर. एक घनमीटर बरोबर 3,000 लिटर. ओके. 3 घनमीटर बरोबर किती उत्तर येईल मग? 3 घनमीटर बरोबर किती लिटर येईल सांगा. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. हा. 3 घन
मीटर. इथं पण 3 घनमीटर बरोबर किती हजार लिटर येईल? येईल कुणाचं उत्तर? बरोबर, 3,000. ठीक आहे, 3,000 लिटर येईल. एवढं समजले का सर्वांना? घनमीटरचं आपण लिटर मध्ये रूपांतर करून घेतलं. मग एक लिटर बरोबर किती मिलीलिटर? आता ह्या लिटरचं आपल्याला मिलीलिटर मध्ये रूपांतर करायचे. लिटरचं आपल्याला लिटर मध्ये रूपांतर करायचे. हे लिटर आहे. लिटरचं मिलीलिटर मध्ये करायचं आपल्याला रूपांतर. बघा, पहिल्यांदा घनमीटरचं आपण लिटर मध्ये रूपांतर केलं. आता लिटरचं आपल्याला मिलीलिटर मध्ये रूपांतर करायचं, मिलीलिटर मध्ये. मग 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर? 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर? 1,000 मिलीलिटर. ओके. मग 3,000 लिटर बरोबर किती मिलीलिटर होईल? 3,000 लिटर बरोबर किती मिलीलिटर होईल? आवाज येतोय? कोण सांगेल? 3,000 लिटर बरोबर. तीन हजार लिटर बरोबर 3,000 गुणिले 1,000 करा. बरोबर ऋषिकेश पाजी, 30,000 येईल. डायरेक्ट 30,000 करून टाकते तिथे इथं. तर आपल्याला हे समजले का? बघा, आवाज येतोय? हे समजलंय का? 3,000 लिटर बरोबर किती मिलीलिटर? तर 3,000 लिटर बरोबर 30,000 मिलीलिटर असं येतंय. आज फक्त थोडा लिहिण्याचा प्रॉब्लेम येतोय. उद्यापासून लिहिण्याचा पण प्रॉब्लेम नाही येणार, तो पण सॉल्व्ह होऊन जाईल. ओके. हम्म. चला, हे समजले का एकदा मला सांगा. सगळ्यात आधी आपण काय केलं बघा. 1 घनमीटरचं आपण लिटर मध्ये रूपांतर केलं. आणि नंतर 3 घनमीटरचं आपण लिटर मध्येच रूपांतर केलं. काहीतरी चुकलं इथं, कोण सांगेल? काहीतरी चुकलं इथं, कोण सांगेल? लक्ष नाही बऱ्याच जणांचं क्लासमध्ये. 1 घनमीटर म्हणजे 1,000 लिटर येते. इथं आपण 3,000 लिटर लिहिले.
चला, 1 घनमीटर बरोबर 1,000 लिटर, 3 घनमीटर बरोबर 3,000 लिटर. मग 1 लिटरचं आपण नंतर रूपांतर कशामध्ये केलं? मिलीलीटर मध्ये केलं. 1 लिटर बरोबर 1,000 मिलीलीटर. मग 3,000 लिटर म्हणजे 30,000 मिलीलीटर. घनमीटरचं आपल्याला डायरेक्ट मिलीलीटर मध्ये रूपांतर नाही करता येत. घनमीटरचं आपल्याला लिटर मध्ये रूपांतर करावं लागेल आणि त्या लिटरचं आपल्याला नंतर मिलीलीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. एवढं समजलंय? 1 घनमीटर बरोबर 1,000 लिटर केलं. 3 घनमीटर बरोबर 3,000 लिटर झालं. मग परत ह्या लिटरचं आपण रूपांतर कशामध्ये केलं? मिलीलीटर मध्ये केलं. म्हणजे 1 लिटर बरोबर 1,000 मिलीलीटर. 3,000 लिटर बरोबर 30,000 मिलीलीटर. मग आपल्याकडे तेल किती आहे? 3 घनमीटर आहे. आणि 300 मिलीलीटर क्षमतेच्या बाटल्या आहेत. आता 3 घनमीटर म्हणजेच 3,000, सॉरी, 30,000 मिलीलीटर तेल आहे आपल्याकडे. 30,000 मिलीलीटर. मग ह्या 30,000 मिलीलीटरला, 30,000 मिलीलीटर जे तेल आहे ते आपल्याला किती बाटल्या आहेत आपल्याकडे भरायच्या? 300 बाटल्या आहेत. ठीक आहे, आता हे सर्व इरेज करते मी. आवाज येतोय? आता 30,000 मिलीलीटर क्षमतेच्या बाटल्या तेल झालं आपल्याकडे. 30,000 मिलीलीटर तेल आहे आणि बाटल्या किती आहेत? 300 बाटल्या आहेत. 300 मिलीलीटर क्षमतेच्या बाटल्या येतात. किती बाटल्या आहेत ते माहित नाही. एका बाटलीची क्षमता किती आहे? 300 मिलीलीटरची आहे, बरोबर. हे दोन दोन शून्य कटले. एक शून्य परत इथं वाढेल. हे दोन शून्य कटले. ओके. 3 1 3, 3 1 3. 1,000 उत्तर येईल याचं. एक मिनिट हा. 3,000 गुणिले 1,000 करायचं इथं. ओके, हे दोन शून्य कट झाले, हे दोन शून्य कट झाले. 3 1 3, 3 1 3, इथं राहिले 100. 100 गुणिले 1,000 करा. उत्तर काय येते चॅट बॉक्स मध्ये टाका. 100 गुणिले 10 करा. 100 गुणिले 10. 100 गुणिले 10 करा आणि उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्या. 100 गुणिले 10. काय उत्तर येईल? आयुष पारखेचे 1,000 आले. आयुष, 100 गुणिले 10 करायचे. बरोबर. 100 गुणिले 10 1,000 येते. आता 1,000 गुणिले 10 करा. 1,000 गुणिले 10 करा. 1,000 गुणिले 10 करा. बरोबर. काय उत्तर येईल? 10,000 उत्तर येईल. ठीक आहे. डायरेक्ट काय करायचं? एक वर 4 शून्य देऊन टाकायचे. गुणाकार करायचं म्हणजे स्टेप बाय स्टेप करत बसायचे का नाही. डायरेक्ट किती शून्य आहेत? 1 2 3 4 शून्य आहेत. मग आपण एक वर 4 शून्य देऊन टाकायचे. 1 2 3 आणि 4. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी उत्तर येईल. 10,000 बाटल्या आपल्याला भराव्या लागतील हा, ज्याची क्षमता 300 मिलीलीटर भरण्याची आहे. 300 मिलीलीटर तेल प्रत्येक बाटलीमध्ये भरायचं. तशा 10,000 बाटल्या आपल्याला भराव्या लागतील. म्हणजे 3 घनमीटर तेल संपून जाईल. थोडं इथं कन्फ्युजन झालंय. ओके, या स्टेपमध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं असेल इथं, तरी गोंधळून जाऊ नका. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण आता. चला हा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 2 सोडवा. कुणाला येते बघूया. चला, काही जणांचं एक जणाचंच उत्तर आले फक्त. 60 किलोमीटर.
एक जणाचंच उत्तर आलेलं आहे 60 किलोमीटर. याला आयुष आलं उत्तर? नाही. नाही अजून. ठीक आहे. हो नाही, फक्त मोबाईल नंबर आहे 951163. अनम्यूट करा. उत्तर आले कसं आले सांगायचे. अनम्यूट केले, माईक ऑन करा. नाही कोण केलं? सा- 100 मीटर अंतर 6 सेकंदात कापताय. सायदाय 60 हा, म्हणल्यावर एका मिनिटाला 1000 किलोमीटर. 100 मीटर अंतर एक 6 एक सेकंदात किलोमीटर. कापते तर तिचा ताशी वेग किती, असं सोडवायचे. नाव काय बाळा तुझं? आदित्य बाळासाहेब लंगोटे. हा मोबाईल नंबर आहे. नाव काय आहे तुझं? आदित्य बाळासाहेब लंगोटे. हॅलो. हॅलो. हा. नाव नाव काय तुझं? आदित्य बाळासाहेब लंगोटे. ओके, ठीक आहे. माहिती मला. आयुष सोडवलं का आयुष? चल, एक मोटर 100 मीटर अंतर 6 सेकंदात कापते. 100 मीटर अंतर 6 सेकंदामध्ये कापते, तर तिचा ताशी वेग किती, असा प्रश्न विचारलाय. एक मिनिट. मग कसं सोडवणार? सोपं आहे. 100 मीटर अंतर कापायला जर 6 सेकंद लागत असतील, तर तिचा एका तासाला ती किती किलोमीटर हे होत असेल, गाडी जात असेल ती. 6 सेकंदामध्ये 100 मीटर जाते. ओके, तर एका तासात किती जाईल मग? एका तासात 60 किलोमीटर जाईल. साठ किलोमीटर. पर्याय क्रमांक सी उत्तर येईल. ठीक आहे. आता एक तास म्हणजे किती मिनिट? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. एक तास म्हणजे किती मिनिट? 60. बरोबर. बरोबर. कृतार्थ, आयुष, ऋषिकेश पाजी, करेक्ट. एक तास म्हणजे 60 मिनिट. हम्म. चल, पुढे जाऊया आता. थोडं आज तुम्हाला स्क्रीनवर लिहिताना व्यवस्थित दिसत नसेल,
तर त्यासाठी पेन टॅब मागवलाय, आज येईल. हा लिहिण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. चला हा प्रश्न घ्या. आले कुणाचं उत्तर? अनुष्काचं आलंय. ओके. समजलं नाही सतेज? बघा याच्यामध्ये प्रश्न समजणं गरजेचं आहे तुम्हाला. प्रश्न कसा विचारलाय? अनुष्काचं उत्तर आलेलं आहे. अनुष्का अनम्यूट करते, सांग एकदा कसं सोडवले. हा सांग अनुष्का. 45 एक मस्तकी टाकी काठोकाठ भरलेली असता तिच्यात 45 लिटर पाणी होते. या टाकीच्या 4.9 भाग पाणी भरलेले आहे. त्यातील 2.5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घ्यावे लागेल, असा प्रश्न आहे. मग टाकी 45 ना, मग 45 गुणुले हम्म, 4/9 बरोबर. बरोबर 20. आणि मग 20 आल्यावरती 20 गुणुले 2/5 बरोबर 8. मग 20 वजा 8 बरोबर 12. ओके. एक टाकी आहे, ती काठोकाठ भरली आहे. तिच्यात पाणी किती मावतंय पहिल्यांदा ते लिहून घ्या. किती पाणी मावतं तिच्यात? 45 लिटर मावतं, बरोबर. मग या टाकी या टाकीत टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे. पाणी किती भरले ते काढू. 45 लिटर भरतय, पाणी त्याला लागतं तेवढं, पण त्यापैकी 4/9 भागच पाणी भरले. म्हणजे किती पाणी भरलं? गुणिले 4/9 करा आणि उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये. काय उत्तर येते सांगा. गुणिले 4/9 कसं सोडवणार? बरोबर धनश्री. 9 1 9, 9 5 45 आणि इथं लिहा 5 चोक 20. 20 लिटर पाणी त्याच्यात भरलंय बरं का आत्ता सध्या. पण ते काय म्हणत आहेत, त्यातलं पाणी काढून टाकले. त्यातील पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती? हा 2/5 इथे चुकलाय. इथं 2/5 येत. आता आधीच त्या टाकीमध्ये 20 लिटर पाणी आहे. ह्या 20 लिटरचा 2/5 पाणी बाहेर काढून टाकले, बरोबर. तर ती टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी किती लिटर पाणी टाकावं लागेल असं म्हणतायत? 3 लिटर पाणी घालावे लागेल. चला 20 गुणिले 2/5 करा. 20 गुणिले 2/5 करा आणि उत्तर द्या.
8 उत्तर येते. बरोबर. तर अनुष्का तुझं उत्तर 12 आले. ते चुकले अनुष्का. 2/5. 20 गुणिले 2/5 केला आपण, बरोबर. म्हणजे 20 लिटर पाणी होतं, त्यातलं 2/5 पाणी बाहेर काढलं. म्हणजे किती पाणी बाहेर काढलं? 8 लिटर पाणी बाहेर काढलं. 8 लिटर पाणी बाहेर काढलं. मग राहिलं पाणी किती सांगा बरं आता. पाणी राहिलं किती सांगा. चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या. 20 लिटर पाणी होतं, त्यातलं 8 लिटर पाणी बाहेर काढून फेकलं. पाणी राहिलं किती? बरोबर. कृतार्थ. अक्षरा. यस. आयुष बरोबर आहे. किती पाणी राहिलं? 12 लिटर पाणी राहिलं. मग आता ती टाकी भरण्यासाठी किती पाणी लागणार आहे? तिची कॅपॅसिटी कितीची आहे? तिची क्षमता कितीची आहे? 45 लिटरची आहे ना. किती पाणी मावते तिच्यात? 45 लिटर पाणी मावते. आता आपल्या टाकीमध्ये राहिले किती पाणी? 12 लिटर पाणी राहिले. बरोबर का? 12 लिटर पाणी राहिले. मग आता 45 लिटर मधून 12 लिटर वजा करा, म्हणजे आपल्याला आणखी किती पाणी टाकावं लागेल, म्हणजे ती टाकी काठोकाठ भरेल. आता समजलं असेल उत्तर. बरोबर. पाणी टाकीमध्ये राहिलं 12 लिटर आणि तिची कॅपॅसिटी तर आहे 45 लिटरची. बरोबर. मानसी, ऋषिकेश, आता कसं आलं सगळ्यांचं उत्तर? जयश्री शिरसट. बरोबर. 33 लिटर, पर्याय क्रमांक सी. समजले? पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. त्या टाकीची कॅपॅसिटी आहे 45ची, पण त्याच्यात 4.9 लिटरच पाणी टाकले. म्हणजे किती पाणी टाकले? 20 लिटर पाणी टाकले. त्या 20 लिटर मधून पण त्यांनी पुन्हा 2/5 भाग, म्हणजेच 8 लिटर पाणी बाहेर काढलं. मग त्या 20 लिटर मधून बी 8 गेल्यावर राहिले किती? 12 लिटर राहिलं. मग टाकी तर आपल्याला पूर्ण भरायचे, गच्च भरायचे, काठोकाठ भरायचे. मग तिची कॅपॅसिटी किती? 45 लिटरची. आता पाणी राहिलं किती? 12 लिटर राहिलं. मग आणखी 33 लिटर पाणी आपल्याला त्यामध्ये टाकावं लागेल, म्हणजे ती टाकी काठोकाठ भरेल. प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. नसेल समजला तर नो टाईप करून प्रश्न विचारा. चला, समजले सर्वांना? धनश्रीला, आयुषला, अनुष्काला, सर्वांना समजले? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपला लिहिण्याचा प्रॉब्लेम उद्यापासून सॉल्व्ह होईल आणि सर्व सिलेबस आपण परत सुरू करणार आहोत आता. ज्यांचं नवीन ऍडमिशन झालेलं आहे किंवा होणार आहे त्यांचा सर्व सिलेबस कव्हर होईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता हा प्रश्न येईल तुम्हाला, याच्या नेक्स्ट आहे पुढील प्रश्न, तो घेऊया. एक मिनिट. चला, हा प्रश्न सोडवा. एक बादली आहे, एका बादलीत 20 लिटर पाणी मावते, तिचा 3/5 भाग भरलेला आहे.
बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल? बघा, एक टाकी आहे, तिचा 20 लिटरनी भाग भरलेला आहे. 20 लिटर पाणी बसतंय तिच्यामध्ये. मग आपल्याला सगळ्यात आधी करायचं 20 × 3/5. 5 × 5 5 × 20, 4 × 3 करा, 12 उत्तर येईल. म्हणजे 12 लिटर पाणी आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये, पण तिची क्षमता किती आहे त्या बादलीची? 20 लिटरची आहे. मग 12 लिटर बादलीमध्ये पाणी आहे, मग आणखी किती लिटर पाणी मावेल त्यामध्ये? बरोबर आयुष. कस्तुरी, नाही, कस्तुरी, उत्तर द्या. ओके, सरचं बरोबर आले. सतेज बरोबर आले. समजले आता मग तुम्हाला? ओके. 12 लिटर पाणी आहे, तर आणखी त्यामध्ये आपल्याला 8 लिटर पाणी घालावे लागेल, म्हणजे बादली पूर्ण भरेल. बादली पूर्ण भरेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल याचं. झालं, असं सोडवायचं. ते स्टेप बाय स्टेप करत बसायला वेळ लागतो. प्रश्न समजून घेतला की उत्तर ऑटोमॅटिक येतं. प्रश्न समजून घ्या. ऋषिकेश पाजी, धनश्री वजिरे. येस. चला, आजचा क्लास आपला इथे संपला आहे. कसा वाटला आजचा क्लास? चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचा आजचा क्लास कसा वाटला सर्वांना. काही कुणाचे डाऊट्स आहेत का? खूप छान वाटला. आता स्क्रीन आणखी क्लिअर दिसत असेल तुम्हाला, स्क्रीन मोठी पण दिसत असेल. ठीक आहे. हो, लॅपटॉपवर घेते वेदिका. थँक्यू. चला, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थोडी प्रॅक्टिस वाढवा. प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजला की उत्तर येतं. आणखी आपण याची प्रॅक्टिस घेणार आहोत. चल, बाय बाय, हॅव अ नाईस डे. अनुष्काला माहित झाले मॅडम काय म्हणतात पुढं.